काल पुण्यात बुधवार पेठमध्ये पुन्हा एकदा धडक कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा काही बांगलादेशी महिला तिथं आढळल्याची प्राथमिक माहिती आपल्याजवळ आहे. तर आपण झोन 1 चे डीसीपी ऋषिकेश रावळे त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. सर, काल तुम्ही परत कारवाई केली, तर नेमकं तुम्हाला कसं कळालं की तिथं बांगलादेशी महिला आहेत आणि कशी कारवाई केली तुम्ही? पण आमच्या गोपनीय बातमीदारनुसार आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यानुसार आम्ही 2 पोलीस स्टेशन संयुक्तिक आम्ही टीम्स बनवले. त्या टीम्सनुसार एक रेड प्लॅन केली गेली आणि त्या रेडनुसार आम्ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल आम्हाला 22 महिला आम्हाला आमच्या पकडण्यामध्ये आल्या. त्याच्यापैकी 11 हे जे आहेत हे बांगलादेशी आहेत. त्यांच्यावरची पुढील गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस चालू आहे पिटा अंतर्गत आणि जे ब्रोथल हाउसेसमध्ये जे ते मिळून आलेले आहेत त्यांचा इल्लीगल ट्रॅफिकिंग ज्यांनी केलेली आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करणार आहे. ब्रोथल हाऊसेस सील करण्यासाठी आम्ही कारवाई करत आहे आणि यांना इथे आणलं कोणी, यांचे डुप्लिकेट आधार वगैरे किंवा डॉक्युमेंट जे पण आहेत ते बनवले कोणी, या सगळ्यांचा सखोल तपास करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर, याच्या आधी पण तुम्ही कारवाई केली होती बुधवार पेठमध्ये. त्यावेळेस काही बांगलादेशी महिला तिथं होत्या. मग त्या कारवाईमध्ये ह्या महिला कसं काय म्हणजे सुटल्या गेल्या त्यावेळेस? नक्कीच मॅडम, तो एरिया जर बघितला तो जरा कुटील असा एरिया आहे. डिफिकल्ट त्याची अ, तिथे छोट्या लेन्स आहेत. तिथे रस्ते वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी फुटतात. अशा प्रकारचं आहे. जेव्हा आपण रेड करतो, कधी-कधी असं होऊन जातं, की पूर्व काहीतरी इन्फॉर्मेशन इकडून-तिकडून त्यांना मिळालेली असते. जेव्हा आपला मूव्हमेंट होत असते, तेव्हा ते बांगलादेशी महिला एखाद्या सुटल्या वगैरे असतील. पण रेग्युलरली आम्ही त्या या गोष्टींच्या वॉचवर असतो. इन्फॉर्मंट्स आमचे लागलेले असतात. त्याच्यानंतर मग आमचे सर्व्हेलन्स असते ती सगळी लागलेली असते. कधी येणार, कोण येणार, अजून काही इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे. जसं राइट टाईम असेल तसं आम्ही कारवाई अजून पण करणार आहे. तर ही रेग्युलर प्रोसेस आहे. एकदाच असं आपण कधी रेड मारली आणि त्याच्यातच सगळं मिळालं, झालं तर खूप चांगलं आहे. पण कधी नाही झालं तर त्याचे फॉलोअप रेड्स वगैरे घ्यायला लागतात आणि त्याच कारणास्तव आम्ही काल एक रेड मारली आणि पुढील कारवाई ही केलेली आहे. सर, काही दिवसाआधी एक बातमी थोडी व्हायरल होत होती. तर ती तुमच्याकडून कन्फर्मेशन हवं आहे, की जी कॉन्स्टेबल होती, जिला निलंबित केलंय फराज खानामधून, तर तिचा काही संबंध होता, म्हणजे त्यांचा काही कनेक्शन होतं बुधवार पेठेशी? मॅडम, जशी प्राथमिक इन्फॉर्मेशन आलेली आहे, आम्ही त्या प्राथमिक इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्ही त्यांना सस्पेंड केलेलं आहे. सस्पेंड केल्यानंतर मॅडम पुढील तपास चालू आहे, की त्यांचा काय रोल होता, किती रोल होता, नंतर मग त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन आहे का, एव्हिडन्स आहे का? हे सगळं जेव्हा आम्ही तपासणी करेल त्याच्यानंतर पुढील योग्य ती कारवाई लॉफुली पण आणि डिपार्टमेंटमध्ये जी ॲक्शन आहे त्याच्याप्रमाणे आम्ही करून घेऊ. आता ह्या कारवाईनंतर सर, म्हणजे अजून काही बांगलादेशी महिला आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे अजून क्लिअर झालेला आहे पूर्ण रेड लाईट एरिया? पॉसिबिलिटी नाकारता येत नाही मॅडम, कारण की हा मोठा रॅकेट आहे. हा जो वेश्या-वेश्या करणाऱ्याचा जो पुन्हा एरिया आहे, याच्यामध्ये वेगळे-वेगळे स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्वड आहेत. स्टेक होल्डर्स काही मास्क करण्यासाठी आहे, काही ट्रान्सपोर्टेशनसाठी आहे, काही त्यांना त्याच्यामध्ये त्या महिलांना त्या व्यवसायामध्ये ढकलण्यासाठी आहे. तर हे सगळे एक-एक करून आपण अनर्थ करत असतो. पॉसिबिलिटी आपल्याला अजून पण नाकारता येणार नाही. जेवढे पण इन्फॉर्मेशन असेल, जेवढी पण सर्व्हेलन्स मार्फत आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, आम्ही यांच्यावर नक्कीच रेड करू आणि सगळं क्लिअर करून टाकू. तर आता या महिलांवर किंवा ज्यांनी कोणी त्यांना इथपर्यंत आणलंय सर, तर कोणते गुन्हे दाखल होणार आहे त्यांच्यावर आता? मॅडम, पिटाअंतर्गत आपण गुन्हे दाखल करणार आहे. जर आपल्याला आढळून येतंय की हे कशाप्रकारे काय आलं, तर इमोरल ट्रॅफिकिंग ॲक्टनुसार पण आपण यांना जे ट्रॅफिक केलेलं आहे या महिलांना, त्या प्रकारे त्यांच्यावर पण त्या कलमांनुसार आपण गुन्हा दाखल करणार आहे. आता या सगळ्या गोष्टीची पुढची काय इन्व्हेस्टिगेशन होतीये ते पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे आणि ती अपडेट आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.